10वीच्या निकालानंतर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कमळापूर गाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले. इथे राहणारा विद्यार्थी सूरज उर्फ गजूबाई योगेंद्र साळुंखे याने परीक्षेत असा परफॉर्मन्स केलाय जो ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. सूरज साळुंखेनं 10वी मध्ये सर्व विषयात 35 पैकी 35 गुण मिळवत परिपूर्ण निकाल मिळवले. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र प्रत्येक विषयात सूरजनं 35 पैकी 35 गुण मिळवले. निकाल जाहीर होताच कमळापूर गावात आनंदाचा जल्लोष उसळलाय. गावकऱ्यांनी रस्त्यावर बॅनर लावून सूरजचा सत्कार केला. ढोल ताशांच्या गजरात त्याच्या घरी शुभेच्छांचा वर्षाव झाला. फक्त गावातच नाही तर सोशल मीडियावरही सूरजचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्या यशाची चर्चा आता जिल्हाभर आणि राज्यभर सुरू झाली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा फक्त निकाल नाही तर कमळापूर गावाच्या मेहनतीचा आणि अभिमानाचा क्षण आहे. सूरज सांग की मला मार्क पडले 35%. 35 पडले. मला वाटलेलं की 40% पडते, मार्क पडले 35%. बर, पहिल्यांदा जेव्हा मार्क बघितली तेव्हा काय कसा आनंद झाला? आणि खुश झालं. झाला. बर, गावात सत्कार केला, तू चर्चेत आहेस आता सगळीकडे. होय, काय आता पुढचं काय ध्येय आहे तुझं? मी ITI करणार पुढं. काय सांगशील आता पुढच्या विद्यार्थ्यांना? पुढं भरपूर अभ्यास करायचा. असं वाटलेलं त्याला 40% पडतील, पण अचानक असं 35% सर्व ह्याच्यात पडल्यानंतर थोडस वेगळं वाटलं की थोडं वेगळंच यश वाटलं की प्रत्येक विषयात 35 मिळाले. त्याबद्दल गावात चर्चा झाली, आता सगळे परिसरात लोक त्याचं अभिनंदन करायला येतात, कसं वाटतं? आभार प्रत्येकाचं. काय आता पुढचं काय ध्येय असेल त्याला? त्याची इच्छा आहे ITI करायचं. आमचा प्रयत्न तो असेल ITI करायचा. अभ्यास किती करत होता तो? थोडाफार, जास्त नाही. नाही. त्यामुळे 35% पडली काय? ते काय कल्पना नाही. अपेक्षित नव्हतं, ते अपेक्षित झालं. 40% पडायची इच्छा होती त्याची. 35 पडली हेच महत्वाचे त्याच्यासाठी. आनंदाचा क्षण आहे आज. होय. पास होईल वाटलं होतं पोरग? नाही. चांगला नंबर मिळाला की त्यानं 35% पाडून सगळीकडे नाव कमवलंय त्यानं. होय. काय वाटतं मग तुम्हाला? आनंद वाटतोय. लोक येतात घरला तुमच्या अभिनंदन करायला, त्याचा सत्कार झाला गावात? सत्कार झाला. अभिमान वाटते. तुला वाटत होते की अभ्यास करते का नाही, पास होते का नाही असं वाटत होते. खुश झाला देव. तुम्हाला काय वाटलं घरात? भारी वाटलंय. आणि यानं गावाचं नाव पण कमवलंय आणि संकल्प प्रतिष्ठान या ग्रुपने याचं स्वागत पण केलंय. आमच्या सगळ्यांच्या ग्रुपचं खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या इथं कमळापूरचं नाव होतंय गजूमुळं झालं. आणि आम्ही आमच्या संकल्प मंडळातर्फे त्याचं अभिनंदन बी केलेलं आहे. हो, भरपूर मोठं जंगी केलेलं आहे. काय काय केलं? काल आम्ही त्याचा बॅनर लावलेला आहे सगळ्यांनी मंडळाने मिळून, आणि सत्कार पण केलेला आहे. शुभेच्छा भरपूर आहे. सोशल मीडियावर तर व्हायरल आहे गजूबा. फॅन झालाय मला. फॅन झालाय तो सगळ्यात. हो.